काय ती डोंगर, काय ते झाडी आणि काय हा रस्ता एकदम कडक हात खुल्ला विषय चला त्यांनी विषय करून जावा आता फिरो कुठं वाड्यावर नाही इकडे जायचंय रस्ता इकडे एकदम कॉल विषय मित्रांनो खूप फास्ट की गाडी एकदम मित्रांनो भारी असं निसर्ग आहे निसर्ग दाखवलीस का पण निसर्ग निसर्गरम्य वातावरण आहे आठवणा का तुला आठवणा काय काय घ्यायचंय ते हे देईल काय एक बी काय तर बारीक बिरीक असलं काय तर दे नाही झाडाचा पाला वेल दे मागचा काढून येत नाही सॉरी सॉरी पण पाला नको राहू दे मग काहीतरी येताना की माकडं असतील आलोच माघारी चला अशा प्रकारे एक भारी अशा ठिकाणी आपण आलोय कुठल्या ठिकाणी उत्सव सावित्री पॉइंट मित्रांनो हा ठिकाण आहे आणि खूप भारी मला असं वाटतंय कारण की पाऊस पडा एक कारण की मी खूप 2 आठवडे आम्ही उत्सव मी प्लॅनिंग करत होतो एक आठवडा माझ्यामुळे कॅन्सल झालं दुसरा आठवडा अभिमुळे कॅन्सल झालं अच्छा ठीक आहे तिसरा आठवडा तिसरा आठवडा आला हो म्हणा काय जाते तुला पाहिजे हो सर तिसरा आठवडा कॅन्सल हो बरं का हा तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही आलो सावित्री पॉइंटला ठिकाणी अशा प्रकारे मुंह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा आणि शब्द बोल नको चुकी शब्द नाही बोलत तर हे सगळं श्रेय जातं उत्सव कदम आणि आपल्या शंतनू तर आणि मला श्रेय दिलं. नूतन NTR त्याचा मी शेवट फुल फॉर्म तुम्हाला सांगतो एक प्रॉपर फुल फॉर्म आहे आता टाका सांगेल तर इथून उडी टाकल खाली त्यामुळे नको हे बघा पुरींचं कुठं पण गेलं का नाही असं मस्त पैकी उड्या मारत जायचं आणि कोणाला तरी व्हिडिओ काढायला लावायची म्हणजेच मला व्हिडिओ तिने काढायला लावली आणि मस्त पैकी स्लो मोशन घेतला मला मास्टरमध्ये दाखवतो कसा स्लो मोशन घेतला चला तर मग बघूया जो रील स्टार असतोय त्याच्या रील्सला व्ह्यूज तर येतात पण जो व्हिडिओ काढणार असतोय त्याचं खतरनाक कष्ट असतंय म्हणजे कॅमेरामन तुम्ही बघू शकताय ह्याचं जॅकेट पण माझ्या खांद्यावर ह्याची सॅक पण माझ्या खांद्यावर आणि व्हिडिओ एकदम कडक तर मित्रांनो अशा प्रकारे आता मस्त एक सेकंड सावित्री पॉइंटची इथं आलो एकदम गार वातावरण थंड वातावरण वारं वगैरे सुटलंय इथं सावित्री पॉइंट कौन है ये लोग कहाँ से आते हैं पाऊस येतोय अभि आणि जल्दी बोल अबे जल्दी बोल पनवेल निघाल जल्दी बोल तुला तर मुंबईला जायची पनवेलच राहते मी होय का ठीक मुंबई पनवेल लांब संबंध नाही आहे का तर अशा प्रकारे आता जाऊया आता आपण गप्पांच्या गाव हे सॉरी गप्पांच्या गाव जाऊया गप्पांच्या गावात तर आता मस्त घेऊ इकडून पाऊस दिसतोय आणि इकडून पण पाऊस दिसतोय कुठे दिसतोय आणि मला जर दिसत आता नाही, मला ढग दिसतात जाऊ द्यायचं काय ऐकू नका लय आता काय काय पण काही गोष्टी जीवनात इग्नोर केलेल्या चांगल्या हा जसं की तू नाही हे हात कट करून टाका चला आता पुढे जाऊया आम्ही आलो सावित्री पॉइंटला एकदम कडक लोकेशन आहे तुम्ही बघू शकताय आणि नूतनची आता तर एक नंबरच आहे तुम्ही कुठेही अशा लोकेशनवरती फिरायला गेला की जास्त पुढं जायचं नाही कारण की तुम्ही बघू शकताय खाली पूर्ण दरी आहे व्ह्यू एक नंबर दिसतो फोटो बिटो काढायचं पण सतर्कतेनं काढायचं दक्षता घ्यायची स्वतःची कारण की इथून जर पडला तर तुम्ही वाचण्याची शक्यता 0% आहे त्यामुळे काळजी घ्या सतर्क राहा आणि मस्तपैकी असंच लोकेशनवरती फिरा आणि सावित्री पॉइंटला नक्कीच या फिरायला आम्ही टाका चाललोय ड्रोन पडला तर मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी सावित्री पॉइंट जी आहे तिथं आम्ही आता आलोय सावित्री जी आहे ना सावित्री नदी जी आहे तिथे आलो आहोत पण इथे पाणी पूर्ण सुकलेलं आहे पण व्ह्यू चुम्मेश्वरी विषय टॉपचा मित्रांनो एकदम भारी असतं एकदम क्वालिटी निसर्ग एकदम पाऊस येण्याचं जरा दृश्य दिसतंय आम्हाला तुम्ही बघू शकताय घेऊ शकताय कॅमेरा एकदम क्वालिटी विषय मित्रांनो एकदम भारी दिसते एकदम माझ्याकडे शब्द नाही तेवढं भारी दिसते काय सांगशील नूतन तुला मी एवढं बाहेर लांब फिरायला तुला मी आणलंय
सारी उम्र मैं जो कर जा बड़े आ रहा तेरे पीछे जिंदगी. तर मी अभिषेक पिसाळ देशमुखला बाहेर फिरायला घेऊन आलेली आहे आणि मी त्याला म्हटलं चल तू भी क्या याद रखेगा मैं तेरी ब्लॉग बनाऊंगी तेरा और यूट्यूब पे डालेगा. तर आलेली आहे मी तोंडवर करून एवढ्या लांब तोंडवर करून लांबून अरे ते जाऊ दे भाई. हे बघ तिकडं. ओ माय गॉड व्हॉट इज दिस ब्रो. अरे पाऊस आहे वाटते कुठे जायचं. Oh my god! What is this? This is nature very beautiful. पाऊस आलाय पाऊस दिसतो तर नेचर आपलं नेचर खराब होईल. आपलं नेचर खराब होईल. माझा मोबाईल So beautiful, so elegant, just looking like wow, wow. 1-2-17 एक नंबर तुझे कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे टेक इट एक नंबर तुझे कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे टेक once more एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे टेक इट घ्या इकडे एक नंबर तुझी कंबर हाय चाल. माझी 1 नंबर कंबरच नाही. वाह दीदी वाह दीदी. महाबळेश्वर मधली 2 ठिकाणं फिरून झाले ते म्हणजे पंचगंगा मंदिर आणि सावित्री पॉईंट. आता आम्ही चाललोय 5 गणीला. पण त्याच्या आधी मस्त बघी गाणं आठवलं झिम्मड पाऊस तू नको जावस एकदम कडक विषय एकदम राडा. चला तर आता थांबूया कुठे जाऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे मस्त बघी पाऊस पडतोय. मस्त बघी नाही म्हणता येणार कारण की आम्ही भिजतोय फिलिंग डागात एकदम पाऊस पडतोय ना. आता आम्ही थांबलो इथे एका झाडाखाली. काय करायचं तर पाऊस प्रार्थना खूप केली ती देवाला पाऊस नको पडू पण जरा वेळेस काहीतरी पाप गेले ती जरा वेळेस आता निस्तरायला लागतात मला. अबे साले. संतून ये ना तू संतून थोडं सुद्धा आला नाहीस. तर आता मस्त की असं पाऊस हा पाऊस काय मस्त पैकी हा पाऊस. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना. उत्सव काय सांगशील उत्सव या पावसाबद्दल. तुला पाऊस दाखवायचा का? हा आणू का हातात जरा. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हा पाऊस आणि हा पाऊस. कौन है ये लोग. कहाँ से आते हैं. मन तरंगा होऊन पाण्यावरती झुलते अन ढगात मन उधान वाऱ्यात मुझ पावसाचे का होते बेभान कसे पण उधानात गाणं मी कुठलं म्हणतोय ही ओळखून दाखवा. झिम्मड पाऊस तू नको जाऊस ही म्हणतोय का दुसरं म्हणतोय. आता कॉपीराइट पडेल त्यामुळे ओरिजिनल गाणं काय टाकलं नाही बरं का. चांगला बोले निसर्गरम्य वातावरण भाई पोपटलाल नुसता राडा भाई. खतरनाक गार लागतंय खतरनाक. आता भिजलोय का नाही त्यामुळं नुसता राडा झाला आणि गार लागते ना असलं की बास. कधी पोहोचतोय. अजून 2 पॉईंट करायचे. पाऊस थांबलाय पाऊस. आता बघू अजून 2 पॉईंट करायचे ते करूया. ब्युटिफुल मित्रांनो असं खूप असं मस्त मी पाऊस घेऊन पडलाय आणि खरं तर मी थँक्यू म्हणेन सगळ्यांना देवाला सुद्धा कारण की एवढं भारी नेचर मला बघायला भेटते सगळं. आणि एकदम आता पाऊस घेऊन पडलाय मस्त मी सगळं वातावरण दिसतंय. पुढं गाड्या वगैरे येतात आता आणि इकडे खाली नदी ती तुम्हाला दाखवतोय. आता आपण 5 गणित जाणार आहे. भाऊ काय दिसतंय चांगलं पहिलं तर जे आहोत आमचा कार्यक्रम चांगलं दिसतं ती घरी घेऊन जाऊ. माझ्या बालमित्रांनो हा तर मित्रांनो अशा प्रकारे आता मी मस्त पैकी आलोय.
वेण्णा लेकला वेण्णा लेक काय वाटते वेण्णा लेकला? थंडी वाजते. वाजते भिजल्या त्यामुळं काय केलं तर अशा प्रकारे मस्तपैकी आम्ही गोड्यावर बसलो होतो, मी आणि नूतन. कसं आहे कसं वाटतंय? मस्त वाटतंय मस्त. कडक वाटते ना? कडक केस कशी हा एकदम विषय हार्ड. मस्त. बस कर की आता उतर की. अगं पैसे संपले उतर आता. पैसे संपले उतर. फॉलो करायचं आता वाढायला आपल्या. हो हात लाव का? खलनायक बाळा. हो हात लाव का? हिला ठेवता का इथं तुमच्या इथे शिकायला? हा हिला ठेवता का इथं तुमची? हा ठेवता इथं? एक काम कर आता उतर तू असं गोडा घेऊन मारवडी मार की सोड नाही जात गोडा. डेरिंग असं डेरिंग पाहिजे. काय म्हणताय? हे पकड इथं इथून तिथपर्यंत जा. हे बघ सरळ गोडा. आता मी इथे कामाला राहते. किती रुपये काकी किती रुपये? 500 100 रुपये द्या 50 रुपये. किती रुपये? 300 एवढं होत नाही. बघा की स्वस्त. आमचा घोडा लय हुशार आहे. ट्रेन केलाय त्याला. गोड्याचं नाव काय तुमच्या? इंस्टाग्रामला पण आहे. होय का? इन्फ्लुएन्सर आहे का? इन्फ्लुएन्सर आहे का? 1 लाख फॉलोअर्स आहेत. अरे शेकी डान्स करतो का मग? बघा तेवढे बघा. शेकी मित्रांनो एकदम क्वालिटी मध्ये आपला घोडा मस्त आहे. आणि यांनी आणलाय. किती रुपये शेवट सांगा म्हणजे आम्हाला? 300 रुपये एक. तुम्ही एक राऊंडला एका राऊंडला 300 रुपये. तुम्ही तिघे आहात तर 800 रुपये. 100 रुपये डिस्काउंट. ठीक आहे. खलनायक काय पण मस्त पैकी एकदम घोडा क्वालिटी मध्ये मस्त इकडे लोकेशन. आणि लोकेशन आहे वेण्णा लेक. फ्री मध्ये मस्त आहे. तर चला आपल्याला पैसे नाही द्यायचे. तर खलनायक आपल्या बरोबर आणि खलनायक आता बोलू शकतो. खलनायक बरोबर आहे. तर मित्रांनो कधी तुम्ही जर आला तर घोड्याला कधी जर राईड करायला बसला तर जास्त वाढताना करू नका. प्रेमाने वागवा. कारण की त्यांना पण एक स्वतः जीव असतो. त्यांच्यावर थोडंसं प्रेम करा आणि मग राईड करा चांगलं. तेव्हा कुठे ते पण आपल्यावर प्रेम करतील. थोडस एक जरा काळजीपूर्वक घोड्यांची सुद्धा तुम्हाला सांगितली. चाललंय पुढे. मी घोड्याचे 2 राईड केलेले आहेत आणि ते पण असा घोडा पळत होता. बापरे माझ्या जाऊ द्या आता. हे सगळे मागे शांत करतात. आपण ऐकूया. हा बोला. काय बोलू? तू काय बोललीस ते पुन्हा डबल. कारण की आवाज काय गेला नाही. मी म्हंटल मी घोड्याचे 2 राईड केलेत 2 आणि असा घोडा पळत होता. बापरे सेकंड टाइमला घोडा पडता वाचलाय. माझा जीव डायरेक्ट वरतीच गेली असती मी. मग आबे आला असता श्रद्धांजली व्हायला. पण ह्याचं क्रेडिट तू कोणाला देशील? तुला. मला त्याने मला राईड दिले ना. सगळ्यांना आणि व्हिडिओ काढणारे व्हिडिओग्राफर तिन्ही कोपऱ्यामध्ये 3 उभे होते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि याचं चॅनल काय? थँक्यू सो मच नाही. याच्या बदले 3 लोकांना मदत करा आणि 50-50 रुपये जमा करा. तो आप थैंक यू मत कहिए. 3 लोगों की मदद कीजिए आप. आणि आम्हाला सेंड करा. तर मित्रांनो खूप भारी असं आमचा एक आता ट्रॅव्हल ब्लॉग चालू आहे. आता आम्ही चालू आहे पाचगणीत खाली. तुम्हाला लई तर मजा येणार आहे. आपला हा पहिला ब्लॉग मध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये असेल का नाही माहित नाही तुम्हाला. पण एकदम भारी क्वालिटी विषय आहे. तर आपण जाणार पाचगणीमध्ये. तर तिथं काय बघायला भेटतंय तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू. भेटूया ह्याच व्हिडिओमध्ये. जाऊ ना. हे बघू शकताय मिनी काश्मीर. उगाच म्हणत नाही काय म्हणतात नात करते काय. यावं लागतंय. हॉटेल चतुर्थी त्या कडेला दुःख सगळं. आत्ताच 2 कापल्यात. 3रा कापायला बाकी आहे. व्हेज माणूस आहे मी. कोबी बटाटा स्ट्रॉबेरी असं म्हणतोय मी. चला जेवा जाऊया. लई भूक लागली मरणाची. चला.
तर मित्रांनो अशा प्रकारे आता मस्तपैकी जेवायला बसली. 6 नंतर जेवण इथं बंद होतं वाटतं, रोटी बिटी. पण आता मी मस्तपैकी चौकांनी चायनीज मागवलं आहे. चायनीज हे बघा फोटो, मैं हूँ मैं. तर आता हे खाणार आहे आम्ही सगळे. हिला अजून आलंच नाही, आले आहे त्याचा अर्व होता. एक्सक्यूज मी. हो इंग्लिश इंग्लिश. कसं आहे? नाही एवढं खास आहे का? छान आहे. नूतन आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल काय सांगशील? अजून आपण वायच्या स्टँडवर जाणार आहे, पण आता आपण थांबलोय पाचगणीत. आज एवढे एन्जॉय केले, मोठ्या जरा थोडं. आज एवढं एन्जॉय केलं की खूप मजा आली, खूप मजा. म्हणजे मी एवढं अपेक्षित नव्हतं की माझ्या की एवढं करेल आपण. पाऊस पण आला त्याच्यामध्ये, धुके एवढे आले त्याच्यामध्ये. घोड्यावरती राईड केली, घोडा पळवला, चालवला नाही पळवला. आणि अजून त्याच्यात आपण अजून काय केलं बरं? अजून सावित्री पॉईंटला गेलो. सावित्री शिकी डान्स केला. सावित्री पॉईंटवरती जाऊन ह्याला शेकी डान्स शिकत होती, पण काय याच्याने जमला नाही. तो व्हिडिओ दिसेलच, टाकेल तो. आणि अजून पण फिरायचं आहे, पण आता वेळेच्या अभावामुळे आम्ही जात आहोत घरी. मला पुण्याला जायचं आहे. खाऊ दे ना आता. सॉरी म्हणला नाही तू काय पण मागाशीपासून. बनू कमी. गाडी आता चौकात हाकली पाहिजे. हाकली पाहिजे. का बरं? का हाकली पाहिजे गाडी? हाकली पाहिजे का पण? का म्हणजे घरी जायचं का ना? हो मित्रांनो बघू शकताय. हो काय कशाला जायचं जम्मूला? कशाला जायचं रे? मला ट्रिपचं प्लॅनिंग द्या, मी करून देतो तुमचं. काय रूम पण माझ्या नुसता राडा. महाबळेश्वर आयला एवढं असलं भारी कुठं भेटेल का? खरंच भारी बाई, एकदम क्वालिटी मित्रांनो. कधी जर आला तर नक्की. आता मलाच काय ना, डग खाली का खाली वर येतं. मी डागावर एका डागाच्या मी खाली, एका डागाच्या वर मी. तर अशा प्रकारे आता मस्त जरा आता मस्त आहे की मी हाफ बायाचा शर्ट घातला, तो फुल बायाचा केला. मी तर हापच घातले. काय फुल कसा करायचा त्याला? केस स्टाईल माझ्या सुरत चव्हाणकर. येस यार काय घेऊ नंतर आलाय बाई. हे बघ इतिहासात जाऊन माझ्या झपक म्हणजे तुम्हीच काढले का? नाही का? रावडी नव्हता. सपोर्ट रावडी नव्हता. सुरज चव्हाण सगळ्यांना सपोर्ट करायचा, कुणाला नाराज नाही करायचं. मला सपोर्ट कर की. याला पण सपोर्ट करतो बाई. त्याला करा कोणतरी सपोर्ट. बाई अरे तू आपलं बरं असतो दररोज. काय इच्छा नाही. ते तर कधी मित्रांनो कसा व्लॉग वाटला नक्की सांगा. आतापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला? करणार नाही, पण आलं इथपर्यंत जरा कमेंट टाका. मस्त आहे कधी कसं वाटलं? बदाम काहीतरी चांदणं बिन्न काहीतरी टाका. कारण मी वाटतं जरा माणसानं आलेलं. एवढं मित्रांनो स्ट्रगल करतो तुमच्यासाठी नाही, ठीक आहे माझ्यासाठी पण करतोच. पण तुम्हाला चांगलं काहीतरी बघण्यासाठी मी खूप भारी शूट घेण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेस. मी उत्सव माझा मित्र आहे, आम्ही खूप म्हणजे प्रयत्न करतो चांगलं दाखवण्याचं तुम्हाला. फक्त तसं तुमचं उत्तर मला भेटत नाही. तर कमेंटद्वारे नक्की उत्तर सांगा की कसा वाटला तुम्हाला आत्तापर्यंतचा हा ब्लॉग. आता आपण जाणार आहे डायरेक्ट वायच्या स्टँडवर. आपण त्या नूतनला सोडणार आहे. तिथं जर तिथून थेट घरी आपण तिथंच ब्लॉग एंड करीन. तोपर्यंत चला टाटा बाय बाय. सी यू. नूतन आम्ही उत्सव आणि मी आत्ताच बोललो की आत्तापर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तर तू प्रेक्षकांना काय सांगशील आपल्या ब्लॉगतर्फे? तर याच्या ब्लॉगमध्ये आधी पण तुम्ही मला बघितलं असेल, पण आत्ता बघताय, आता बघणार आहेत खूप दिवसातून. आणि वेब सिरीज संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा असं बाहेर फिरायला गेलोय. असं आणि आम्ही दोघं तर पहिल्यांदा चालू आपण जाऊ पहिल्यांदा. शूटमध्ये दोघं अतिशहाणपणा नाही, सॉरी. तर आम्ही पहिल्यांदाच आलोय असं बाहेर फिरायला. आणि खूप थंडी असते, जाऊ दे सोड. तर तुम्हाला कसं वाटलं की आम्ही काय सांगी? तुम्हाला कसं वाटलं की आम्ही दोघांनी सोबत व्लॉग बनवला? अरे करते वर काहीतरी सोबत व्लॉग बनवला तर कसा तुम्हाला आवडतोय का? आणि तुम्ही जास्त रिस्पॉन्स दिला तर आम्ही पुढे परत व्लॉग शूट करणार आहोत. नक्कीच पुढच्या वेळेस आम्ही. आणि कुठल्या हा मध्ये मध्ये करायचं आयुष्य सोडणार नाही, तिकडे पण इथे पण. आणि बोलतो पण मध्ये फंबल होतो. सॉरी, बोला पुढे. कट नाही करायचं. नाही डायरेक्ट टाकणार, टेन्शन नको घेऊ. माझी जाऊ द्या काय तवा काय ह्याची आहे का जायला. तर प्लीज मित्रांनो, तुमच्या मैत्रिणींनो आणि माझ्या प्रिय प्रेक्षक हो, कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग? कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलला. आणि भरभरून प्रेम द्या, भरभरून. म्हणजे केवढं? आभाळा एवढं, डागा एवढं नाही.
नाही आभाळा एवढं केवढं इकडे इकडे हा? एवढं बुजगावणं दिसते बुजगावणंच आहे हे नाही. अरे बहुत मनुष्य लग रहे हो, मत करो, रहने दो, तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया. असं काहीतरी फालतू बोलतो. मित्रांनो एवढं मी कधी मार खात नाही, कारण की मी मार का खातो तुम्हाला कळलं असेल तर कमेंट करा. बाय बाय. स्टँडवर गेले वाईच्या स्टँडवर गेले. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही आहे वाईच्या स्टँडवर आणि आता बाय बाय करायची वेळ झाली. बाय बाय करायची वेळ झाली. खूप वाईट दुःख सहन दुःख सहन होत नाही मला. ऍक्टिंग करायची नाही. दुःख सहन होत नाही मला. एनटीआर चालली परत सोडून. एनटीआर म्हणजे नाही सांगितलं का? अरे ग बस हा तू सांग तरी पुढचा ब्लॉग बनवलाच मग मी तुझ्यासोबत. पुढच्या ब्लॉगमध्ये सांग एवढं काय. तर मित्रांनो अशा प्रकारे खूप भारी असा ब्लॉग झाला. उत्सव शंतनू त्याच्याबरोबर आमच्याबरोबर आम्ही तर तिघं फिरतोच ना. आमच्याबरोबर तिघांबरोबर पहिल्यांदा होती नूतन. तर मला तर खूप भारी वाटलं तिच्यावर फिरून, तिला माझ्यावर फिरून, आमच्यावर फिरून भारी वाटलं का नाही माहीत नाही. काय माहीत नाही आपण तिच्यावर फिरलो का ती आपल्यावर फिरलो? काय वाटतं सांग मला कळलं नाही. आपण तुझ्यावर फिरलो का तू आमच्यावर? तुम्ही माझ्या बरोबर फिरला. संपला विषय. तर मित्रांनो अशा हेच खरं आहे आधी. हेच खरे आणि पण काय सांगू दुःख डोळ्यातून पारणं फेडायला नाही एवढं दुःख झाले. डोळ्यात पाणी दिसतंय का? खाचा पडल्या खाचा डोळ्यात खाचा. खिळे मारून खाचा करून टाकेन, पण या आळई समोर मी रडणार नाही. नाही खाचा गेलाय खाचा. आणि अशा प्रकारे आता मस्त की बस अशा प्रकारे ब्लॉग एंड करत आहे हा. त्याची फालतूगिरी ऐकून ऐकून माझ्या कान आहे ना रक्त निघेल काही थोड्या वेळाने. मला जाऊ द्या घरी आता वाजले की तर मित्रांनो अशा प्रकारे तर खूप खूप ब्लॉगला सपोर्ट करा नक्कीच. जर तुम्ही या ब्लॉगला सपोर्ट केला, आपले ब्लॉग 2 पार्ट पडतील की मला सांगू शकत नाही 2 पार्ट पडतील. हां जसे पार्ट होतील तसं टाकू. पण जर तुम्ही चांगला सपोर्ट केला तर 100% मी नवीन एक ब्लॉग नूतनसोबत आणि नूतन बरोबर अजून काही लोक आहेत त्यांना पण मी घेऊन येणार आहेत. उत्सव शंतनू किंवा नूतन असणारच आहेत, पण त्यांच्यावर अजून कोणतरी लोक असतील स्पेशल पर्सन असतील. पण त्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे कसं मला खर्च बिर्च करायला बरं पडतो, नाहीतर लय बेकार होतं. तर थँक्यू सो मच आणि कमेंट करा आणि आपल्या ब्लॉग कसा वाटला तुला कसा वाटला नाही कसा वाटला असं म्हण. ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आपल्या ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर अनसबस्क्राईब करू नका, अजिबात करू नका. स्वतःच्या मोबाईलवर नका घरातल्यांच्या पण व्हायरल कर त्याच्या. चला टाटा बाय बाय सी यू. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये.